एक मोठी बातमी समोर येतेय सोलापूरमधून। दक्षिण सोलापूरचे माजी आमदार आणि भाजप नेते शिवशरण बिराजदार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोलापूरमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलाय। भाजप आमदार सुभाष देशमुख यांना हा मोठा धक्का मानला जातोय। शिवशरण बिराजदार पाटील हे दक्षिण सोलापूरचे माजी आमदार आणि लिंगायत समाजाचे मोठे नेते आहेत। दक्षिण सोलापूरमध्ये लिंगायत समाजाचं प्राबल्य आहे। शिवशरण बिराजदार पाटील यांच्या प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का मानला जातोय। आताची बातमी आपण पाहतोय ही सोलापूरमधून आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काल शिवशरण बिराजदार पाटील यांनी पक्षप्रवेश केलेला आहे। मी माझ्या घरी परत आलो याचा मला खूप आनंद होतोय। उद्धव साहेबांनी माझ्या हातात शिवबंधन बांधलं। भाजपात गेलो ती माझी वाट चुकली। सोलापूरचे दोन्ही आमदार काही कामाचे नाहीत, सोलापूरला भकास केलं। दोन्ही देशमुखांच्या भांडणात सोलापूरला भकास केलं। स्वतःचं मंगल म्हणजे लोकमंगल, तंबाखू घ्यायचा आणि चुना लावायचा हेच काम केलंय। दक्षिण सोलापुरात शिवसेनेचा आमदार करायला मी इथं आलोय। शिवसेनेचा आमदार झाला म्हणजे आमच्या कुटुंबातला आमदार झाला। माझा प्राण जाईपर्यंत जनतेची सेवा करत राहणार आणि हा भगवा फडकवत ठेवणार। फडणवीस यांनी मला पद देतो म्हणाले, मात्र त्यावेळी परिस्थिती वेगळी आहे। बचेंगे और भी लढेंगे। एका समाजावर आमदार कुणी होत नाही, त्याला कष्ट करावं लागतं आणि घाम घालावं लागतं, असं शिवशरण बिराजदार पाटील म्हणालेले आहेत। मला खूप आनंद होतोय। मी माझ्या घरी परत आलो। खूप म्हणजे खूप आनंद होतो। मी बाहेर होतो, मला कसं तरी वाटत होतं, कुठे गेलो काय गेलो असं वाटत होतं। पण असो, आज उद्धवजी साहेबांच्या हस्ते बंधन बांधून घेतलेलं आहे। तेव्हा मला शिवसेना प्रमुखांनी टाईट घातलं होतं। आज उद्धव साहेबांनी माझ्या हातात मनगटात भगवा बांधलेले आहेत। मी या भगव्याच्या पायी म्हणून या सोलापूरची सेवा करत आहे। गेलो ते वाट चुकली माझी। भाजपामध्ये काही रस नाही आहे, नुसतं गोड बोलतात, काही त्यात सत्य नाही आहे। ती दोन्ही आमदार काही कामाचे नाही। ते सत्याचे मंत्री होते, पालकमंत्री होते, आमदार होते, दिल्लीत खासदार त्यांचा, सत्ता त्यांच्या, पण सोलापूरचा विकास होऊ शकला नाही, हे दुर्दैव म्हणावं लागणार आहे। सोलापूरचा बकास केले त्यांनी। दोन्ही आमदाराचं भांडणं आहेत, एकमेकाला तिकडे गेलं की इकडे, इकडे गेलं की तिकडं। ते दोन्ही देशमुख नोटक्के माणसं आहेत, ते विकास माणसं नसून दुष्ट माणसं आहेत। यांच्या ताकद नाही आहे सोलापूरचा विकास करावा, त्यांचा विचार नाही आहेत। फक्त मी पुढं तू पुढं, मी कसं खाऊ तू कसं खाऊ, आणि भांडायचं आणि मिळून खायचं, की अशा परिस्थिती या सोलापूरला बकास केलेले आहेत। मला म्हणून मी वाईट वाटतं। माझ्यापेक्षा माझ्या सोलापूर जनतेचा प्रश्न सुटला पाहिजे, माझ्या सोलापूरचा विकास झाला पाहिजे। दीन दलित गोर गरीब कष्टकरी शेतकरी मोल मजूर ताट मानाने जगलं पाहिजे। सोलापूरला एक साधा IT आणू शकले नाही, सोलापूरला कारखाना आणू शकले नाही, सोलापूरचा प्यायला पाणीसुद्धा दररोज मिळत नाही। 6-6 दिवस 8-8 दिवस पाणी प्यावं लागतं। हे दुर्दैव या ठिकाणी बनावं लागणार आहेत। हे स्वतःचं मंगल लोकमंगल, बापू तिकडे हे इकडं, कल्याण शेठची बघला रोजची वडीवरती नऊ आकाली किंवा इकडे तंबाखू घ्यायचं, चुना लावायचं, कुणाचं तंबाखू कुणाचं चुना, आणि सोलापूरला चुना लावले म्हणून मला दुःख वाटला। म्हणून म्हणलं त्यात अर्थ नाही आहे। मित्रांनो, मला काही नको आहे, मला सोलापूरला काहीतरी द्यायचं आहे। तुम्ही 100% आमदार करणार म्हणजे करणारच, रंग बांधलेला आहे, त्यात कुठे फरक होणार नाही। त्यासाठीच मी आलो इथं। मला काय कुठे पदासाठी नाही आहे, हा माझा मुलगाच आहे। आणि शिवसेनेचा आमदार झाला म्हणजे ते आमचं कुटुंब प्रमुखाचं झाला असा होतोय। आणि शिवसेनेसाठी आता लढा कायमचा राहणार आहेत। मी आजारी होतो, मला कॅन्सर झालं होतं, आता कॅन्सर मुक्त शिवसेना पाटील आहे। शिवसेना प्रमुखाचा विचार, सोलापूर जनतेच्या आशीर्वादाने मी सज्ज आहे। केव्हा पण कधी पण माझा प्राण जाईपर्यंत या जनतेचे सोलापूरची सेवा करत राहणार आहे।